महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीनंतर सपकाळ यांच्या होमटाऊन असलेल्या मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आउटगोईंग सुरू झाली। काही दिवसांपूर्वी माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुक्तार सिंग राजपूत यांचे सुपुत्र ॲडव्होकेट गणेश सिंग राजपूत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश घेतलाय। शिवसेनेमध्ये दाखल झाले आहे। प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यामुळे ही नाराजी आहे का? मुळीच नाही। त्यांनी प्रदेशाध्यक्ष व्हावं, त्यांनी भारताचे अध्यक्ष व्हावं। खरगे साहेबांनंतर त्यांनी भारताचा अध्यक्ष झालाच आम्हाला आनंदच होईल, परंतु काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांना घेऊन चालणार आहे। प्रत्येक थरातील कार्यकर्त्यांना समवेत घेतलं पाहिजे असं काँग्रेसचे ध्येय धोरण होते, परंतु या ध्येय धोरणांपासून हर्षवर्धन सपकाळ हे दूर गेलेले आहेत। त्यामुळं त्यांना गरीब कार्यकर्त्यांबद्दल, सामान्य कार्यकर्त्यांबद्दल द्वेष निर्माण झालेला असल्यामुळं सर्व मंडळी ही काँग्रेस पक्षाला सोडित आहे।